दरम्यान पहलगाममध्ये करण्यात आलेला हा हल्ला नेमका का घडवण्यात आला ते आता जाणून घेऊया। आम्ही कधीही काही करू शकतो हा हल्ल्याद्वारे अमेरिकेला इशारा देण्यात प्रयत्न होता। अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वान्स यांचा भारत दौरा झालेला आणि त्या पार्श्वभूमीवर वान्स यांच्यासाठी अमेरिकेची C-17 ग्लोब मास्टर विमानं, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांवर एक प्रकारे मात करण्याचा हा प्रयत्न, एक मेसेज देण्याचा हा प्रयत्न होता का? हल्ल्यामागचे हेतू काय असू शकतात आपण बघतोय। काश्मीरचा वाद मिटला नाही हा भारत सौदी अरेबियाला संदेश देण्याचाही प्रयत्न असू शकतो। तर मित्र देश सौदी अरेबिया भारताच्या जवळ जातोय हे पाकिस्तानला खटकलं। पंतप्रधान मोदींचा सौदी अरेबिया दौरा एकीकडे झालेला होता। सौदी अरेबिया पाकला भीक देईना, भारतासोबत मात्र अब्जावधींचे करार झाले, ही गोष्ट देखील पाकला खुपलेली असावी। तर काश्मीरमध्ये पर्यटकांचा वाढता ओघ, काश्मीरमध्ये सर्व सुरळीत होतंय हे वास्तव मोडण्याचा हा अतिरेक्यांचा प्रयत्न असू शकतो। यंदा 3.5 महिन्यात 2.35 कोटी पर्यटकांनी इकडे भेट दिलेली। 2023 ला 2.11 कोटी तर 2022 ला 1.88 कोटी पर्यटक तिकडे पोहोचले होते। मात्र यावेळी आकड्यामध्ये वाढ झालेली, पर्यटकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा दहशतवाद्यांचा हा प्रयत्न असू शकतो। अमरनाथ यात्रेला देखील हा इशारा आहे का, अशी ही शक्यता वर्तवण्यात येते। अमरनाथ यात्रा पहलगाममधूनच सुरू होते। यंदा 3 जुलैपासून यात्रा सुरू होणार आहे। यात्रेची सध्या तयारी सुरू आहे। यात्रेकरूंच्या मनात भीती निर्माण करण्याचा हा हेतू असू शकतो। तर पाकच्या लष्कर प्रमुखांच्या बोलण्यातून संकेत देण्यात आलेले होते। लष्कर प्रमुख असीम मुनीर म्हणाले, काश्मीर म्हणजे गाझा। मुनीर म्हणाले, हिंदूंच्या तुलनेत मुस्लिमांचे रीतिरिवाज, संस्कृती, विचार हे वेगळे आहेत। मुनीर म्हणाले, पाकसाठी पूर्वजांनी बलिदान दिलं, त्याचं रक्षण करणं हे आम्हाला ठाऊक आहे। तर काश्मीर आमच्या गळ्याची नस होती, आहे आणि असेल, असंही पाकच्या लष्कर प्रमुखांच्या बोलण्यातून आलेलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।